तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे बेसन, हलकंसं मीठ, हलकीशी हळद, धने जिरे पूड, हलकासा ओवा, तीळ, त्यानंतर बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर आणि हलकंसं पाणी घालून चांगलं असं कणिक मळून घेतली. 10 मिनिटं साईडला ठेवून दिली. 10 मिनिटानंतर उकडलेले 2 बटाटे चांगले किसून घेतलेले आहेत. यामध्येच पुन्हा एकदा तुमच्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत, जसं की धने जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, हलकीशी हळद, हलकीशी लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, चाट मसाला घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, हलकासा ओवा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये घालायची, चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे. जी कणिक मळलेली होती त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गोळा आपल्याला हलकासा लाटून घ्यायचा आहे. त्यामध्ये जो आपण मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये पसरून घ्यायचा, चांगलं सील करून घ्यायचं, बंद करून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. मस्त तव्यावर दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे. वर तुम्ही तूप, बटर किंवा तेल लावून घेऊ शकता. आणि इथे आपला सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पौष्टिक आणि पोटभरीचे असे आलू मेथी पराठे तयार होतात. मग वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.